भारतीय तत्वज्ञानामध्ये फार वर्षापासून द्वैत आणि अद्वैत हे दोन वाद चालू आहेत. आकाशकर सरांनी मला फोन केला, असं वर्कशॉप आहे, तुम्ही काहीतरी बोला. तर मी द्वैत आणि अद्वैत हा विषय निवडला. याच्यावर मी माझं आर्टिकल तुम्हाला वाचून दाखवतो. भगवद्गीता आणि महानुभावांचा द्वैतवादी दृष्टिकोन. महानुभाव संप्रदायात भारतात असलेल्या अनेक संप्रदायांपैकी एक प्रमुख संप्रदाय असून त्याची परंपरा जवळजवळ 850 वर्षे इतकी मागे जाते. महानुभाव तत्वज्ञान जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या अंतिम सत्याचे प्रतिपादन करून पूर्ण द्वैताचा पुरस्कार करते. गीतेत श्रीकृष्णांनी निरूपण केलेले तत्वच श्री चक्रधरांनीही निरूपण केले आहे. श्रीकृष्णाने जे संक्षेपाने सांगितले तेच श्री चक्रधरांनी विस्ताराने निरूपण केले आणि कृष्णाने जे विस्ताराने सांगितले ते श्री चक्रधरांनी संक्षेपाने सांगितले. एवढाच काय तो फरक. त्यामुळे श्री चक्रधरांचे निरूपण केवळ गीतेच्या श्लोकांचा शब्दशः अनुवाद न राहता त्याला मौलिक स्वरूप प्राप्त झाले आहे. श्रीकृष्ण हे महानुभाव पंथीयांचे उपास्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा जप, गीतेचा पाठ पंथीयांना रोज करावा लागतो. श्री चक्रधरांनी श्रीकृष्ण पूर्ण परब्रह्माचे उभयदर्शी जीवोद्धारक अवतार आहेत असे निरूपले आहे. गीता त्यांच्या अमृतमय वाणीतून जीवोद्धाराकरिताच प्रसृत झाली आहे. गीता श्रीकृष्णोक्ती एर अवघी व्यासोक्ती असे म्हणून श्री चक्रधरांनी गीतेविषयी आपली निष्ठा व्यक्त केली आहे. आपल्या निरूपणाचा तोच मध्यबिंदू त्यांनी मानला आहे. महानुभाव पंथीयांना गीतेविषयी अत्यंत जिव्हाळा आहे. त्यांनाही वाटते गीता त्यांचीच आहे. त्याचे कारण असे आहे की श्री चक्रधरांनी कृष्णाला पूर्ण ब्रह्मावतार मानले आहे. त्यांची उपदिष्ट गीता म्हणून ती पंथीयांना अत्यंत जवळची आहे. दुसरे म्हणजे श्री चक्रधरांनी गीता तत्वज्ञानानुसारच आपला उपदेश मराठी भाषेत केला आहे. म्हणून श्री चक्रधरांच्या ब्रह्मविद्याशास्त्राचे मूळ भगवद्गीताच आहे. म्हणून महानुभाव पंथीयांना गीता अत्यंत आदरणीय व वंदनीय आहे. गीता ज्ञानाचे कधी न संपणारे भांडार आहे. मुमुक्षूंचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे व संसार दुःखाने तप्त जीवांना शांत करणारी हिमगंगा आहे. तत्वज्ञानाचे इतर मोठमोठे ग्रंथ असले तरी ते वृक्ष वाटतात. म्हणून सहसा तिकडे कोणी जाण्यास उत्सुक नसतात. मात्र प्रसाद, माधुर्य इत्यादी गुणांनी विभूषित, वाचण्यास सरळ व समजण्यास सोपी पण अंतःकरणाचा ठाव घेणारी गीता प्रत्येक जिज्ञासूचे मन आपल्याकडे आकर्षून घेते. गीतेचे दुसरे वैशिष्ट्य असे की जगात कोणताच असा ग्रंथ नसेल की एक दुसऱ्याच्या विरुद्ध उभे ठाकलेले संप्रदाय त्याला आपलाच म्हणत असतील आणि तो सर्वांचा होऊनही कोणालाच खात्रीने आपला म्हणता येणार नाही. महानुभाव पंथ हा सनातन धर्माच्या अनेक भक्तिपंथांपैकी एक भक्तिपंथच आहे. इतर पंथाचे लोकही भक्तीच करतात आणि महानुभाव पंथाचे लोकही भक्तीच करतात. परंतु इतर पंथीयांपेक्षा महानुभाव पंथीयांचे भक्ती मार्गातील वैशिष्ट्य वेगळे आहे. इतर पंथाचे लोक इंद्र, चंद्र, सूर्य, ब्रह्मा, विष्णू, महादेव इत्यादी सर्व देवतांना परमेश्वराची स्वरूपे समजून त्यांची उपासना करतात. परंतु महानुभाव पंथी लोक त्यांना परमेश्वराची स्वरूपे समजत नाहीत, म्हणून ते त्यांची उपासना करीत नाहीत. ते भगवद्गीतेतील बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप न मां कर्माणि लिम्पन्ति न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोक महेश्वरम् अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा मत्त परतरं नान्यत् अस्ति किंचित् धनंजय वेदाहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेद न कश्चन मया ततं इदं जगद व्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः मयाध्यक्षेण प्रकृति सूयते सचराचरं पिताहमस्य जगतो माता धाता पितामह अहम् आदिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः अहं सर्वस्य प्रभवो मत्त सर्वं प्रवर्तते यस्मात् क्षरम अतीतोहम अक्षरात् अपि चोत्तम अतोस्मिन् लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तम इत्यादी वचनांवरून श्रीकृष्णाला साक्षात परमेश्वराचा अवतार मानून त्यांची व त्यांच्यासारख्या इतर परमेश्वर अवतारांची उपासना करीत असतात.
महानुभाव पंथ संस्थापक श्री चक्रधरांनी आपल्या अनुयायांना पूर्ण द्वैताचे निरूपण केलेले असल्यामुळे त्यांच्या तत्वज्ञानात त्याचेच विस्तृत वर्णन आलेले आहे. श्री चक्रधर आणि श्री मध्वाचार्य हे दोघेही समकालीन असून पूर्ण द्वैताचे पुरस्कर्ते होते. भारतीय तत्वज्ञानात द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही मते आद्य शंकराचार्यांच्या पूर्वीपासूनच चालत आलेली आहेत. पण द्वैत सिद्धांत निर्दोष आहे तेवढा अद्वैत सिद्धांत निर्दोष आहे हे इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेदांत दर्शनात उपनिषदांनी ब्रह्म आणि आत्मा यात भेद मानला आहे. आत्मा पिंडस्थित तत्व आहे. तत्त्वमसी म्हणजे मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणजे हा आत्माच ब्रह्म आहे इत्यादी सूत्रे आत्मा आणि ब्रह्म यात भेद दर्शवितात. शंकराचार्यांनी आत्मा आणि ब्रह्म यात अभेद दर्शविला आहे. सृष्टीच्या आरंभी एक निर्गुण ब्रह्मच होते, त्याशिवाय दुसरी वस्तू नव्हती. नंतर त्या ब्रह्माला अनेक म्हणजे बहुजिन्सी व्हावे असे वाटून त्याच्या एका भागात त्रिगुणात्मक माया निर्माण झाली. वेदांत दर्शन जीव ब्रह्मैक्य तत्वप्रतिपादन करून पारमार्थिक सत्तेवर केवळ ब्रह्मच सत म्हणून अद्वैत प्रतिपादन करते. महानुभाव दर्शन व्यावहारिक आणि पारमार्थिक पातळीवरही जीव ब्रह्मात कायमचा भेद, प्रपंच परमेश्वर जीवात नित्य भेद प्रतिपादन करून पूर्ण द्वैताचे प्रतिपादन करते. वेदांत दर्शनाप्रमाणे मुक्त जीव पारमार्थिक सत्तांवर सत चित आनंद म्हणजे ब्रह्म होतो. याचाच अर्थ ब्रह्मस्वरूपाचे गुणधर्म तेच पारमार्थिक सत्तेवर पोहोचलेल्या जीवांचे गुणधर्म होत. त्या अवस्थेत पूर्ण अद्वैत म्हणून मांडण्यात येते. महानुभाव दर्शनाप्रमाणे मुक्त जीव ईश्वर ब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाला आणि ईश्वराचा आनंद भोगत असला तरीही ईश्वर किंवा ब्रह्म बनत नाही. ऋग्वेद हा जगातील आद्य ग्रंथ मानला जातो. त्यात सुद्धा द्वैताचे स्पष्ट वर्णन आले आहे. द्वाव सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिश्वसदाते तयोरस्य पिप्पलम स्वाद्वत्यन्यच्छन्नयो अभिचाकशीती. शरीर रूपी एकाच वृक्षावर दोन पक्षी राहतात. त्यातील एक कर्मफल भोगतो व दुसरा कर्मफल न खाणारा केवळ पाहतो. हा द्वैतपर मंत्र पुढे मुंडक व श्वेत अश्वतर या उपनिषदातही आढळतो. श्वेत अश्वतर उपनिषदाच्या खालील श्रुतीतही द्वैतच सांगितले आहे. ज्ञानो द्वाव जाव जीवानिशो. ईश्वर व जीव हे दोघे जन्मशून्य आहेत, म्हणजे या दोघांनाही कोणीच उत्पन्न केले नाही. हे दोघे स्वयंभू आहेत. पण त्यातील एक ईश्वर ज्ञानी असून स्वामी किंवा स्वतंत्र आहे व दुसरा जीव अज्ञानी असून सेवक आणि परतंत्र आहे. हे दोघेही परस्पर विरुद्ध धर्मी आहेत. क्षरम प्रधानम अमृतक्षरम हरः क्षरात्मान विशते देव एकः. क्षर म्हणजे प्रकृती व अमृताक्षर म्हणजे आत्मा. या दोघांवरही एक देव म्हणजे परमेश्वर आपली सत्ता चालवितो. पृथगात्मानं प्रेरितारं च मत्वा जुष्यस्त तस्ते नाम अमृतत्वम इति. आपला आत्मा उपासक सर्व प्रेरक उपात्मा उपास्य हे दोन्ही पृथक म्हणजे भिन्न आहेत असे त्याला स्पष्टपणे समजल्यावर तो आनंदित होतो आणि नंतर तो अमर होतो. प्रधान क्षेत्रज्ञ पतिर गुणेश्वर. परमेश्वर हा प्रधान व पुरुष यांचा स्वामी आहे. या प्रकृतीपासून माया स्वामी परमेश्वर हा विश्व निर्माण करतो. पण या विश्वातच दुसरा जीव मायेच्या पाशाने बांधला जातो. अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम वन्नी प्रजा सृष्यमानाम स्वरूपहा अजो हेको दृश्यमानो अनुष्येते जहा तेनाम गुप्त भोगाम अजो अन्य. रक्त शुभ्र व कृष्ण वर्णाची एक स्वरूपी पण पुष्कळ प्रजा उत्पन्न करणारी अशी अजा म्हणजे निर्माण न झालेली स्वयंभू असणारी माया. अज म्हणजे निर्माण न झालेला स्वयंभू असणारा जीव याच्या उपभोगास पात्र होतो व तो तिचा दास होतो. पण दुसरा अज म्हणजे निर्माण न झालेला स्वयंभू असणारा परमेश्वर स्वतंत्रपणे त्या भुक्त प्रकृतीला तिच्या स्वाधीन न होता सोडून देतो. या श्रुतीत माया जीव व परमेश्वर या तिघांनाही अज म्हणजे निर्माण न झालेला स्वयंभू म्हटल्यामुळे ती सर्वथा एकमेकांपासून भिन्न आहेत हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निधिधासितव्य.
स्वन्वेष्टव्य सविजिज्ञासितव्य या दोन श्रुतीतही द्रष्टव्य भावाने, श्रोतृ भावाने, मंतव्य भावाने, निधिध्यासितव्य भावाने व जिज्ञासितृ भावाने जीवाचा परमात्म्याशी भेदच सांगतात. य इमं च लोकम परम च लोकम सर्वाणी च भूतानी योऽन्तरो यमनिती. जो या लोकांचे, परलोकांचे व सर्वभूतांचे आत राहून नियमन करतो. या श्रुतीत जीव हे नियम्य आहेत व परमेश्वर हा अंतर्यामी होऊन जीवांचा नियामक आहे असे सांगितले असल्यामुळे नियम्य जीव आणि नियामक परमेश्वर यांचा भेद प्रतीत होतो. अंगुष्ठ मात्र पुरुषो मध्य आत्मनि तिष्ठती. अंगुष्ठ परिमित परमात्मा जीवाच्या मध्ये असतो. या श्रुतीवरूनही जीवामध्ये राहणारा अंगुष्ठ परिमित परमात्मा जीवाहून भिन्न असल्याचे दिसते. ब्रह्मसूत्रातही यांच्या भेदाचा निर्देश केला आहे. शरीरच्चो भये अपि ही भेदेनैनम अधियते. कान्व आणि माध्यंदिन दोन्ही शाखेत परब्रह्मापासून जीव निराळा आहे. परब्रह्म नियामक आहे व जीव नियम्य आहे असाच उल्लेख आहे. एकस्य वा अक्षरस्य प्रशासन इति श्रुतिः अंतः प्रविष्टः शास्त्रायं जनानाम इति च श्रुतिः. या अविनाशी परमात्म्याच्या आज्ञेत सूर्य व चंद्र राहतात व हा परमात्मा सर्व जीवांच्या शरीरात प्रवेश केलेला व त्यांचे नियमन करणारा आहे अशी श्रुती आहे. पहिली श्रुती कान्वशाखी वाजस्नेह बृहदारण्यक उपनिषदात आहे तर दुसरी तैत्तिरीयकात आहे. या श्रुतीवरून ज्याच्या आज्ञेत सूर्य व चंद्र राहतात तो परमेश्वर सूर्य चंद्राहून भिन्न आहे आणि जो सर्व जीवांच्या शरीरात प्रवेश करून त्यांचे नियमन करतो तो परमेश्वर सर्व जीवांहून निराळा आहे हे स्पष्ट होते. एकंदरीत वरील प्रमाणांवरून द्वैत हे अत्यंत प्राचीन काळापासून प्रचलित आहे हे सिद्ध होते. अद्वैत शब्दाच्या न द्वैतम अद्वैतम या उत्पत्तीवरूनही प्राप्तौ सत्याम निषेधः या न्यायाने द्वैत हे मूळचे आहे आणि अद्वैत हे नंतरचे आहे हे सहज पटण्यासारखे आहे. अनादि मत्परम ब्रह्म गीता 13:13. प्रकृतीं पुरुषं चैव विद्येनादि उभावती. परब्रह्म हे अनादि आहे आणि प्रकृती म्हणजे माया व पुरुष म्हणजे जीव व दोन्ही अनादि आहेत असे जाण. या श्लोकात परब्रह्म, माया व जीव या तिन्ही वस्तू अनादीच्या आहेत असे स्पष्ट सांगितले असल्यामुळे द्वैत हे अनादीचेच सिद्ध आहे. ईश्वरस्य प्रकृती तो प्रकृती पुरुषा उभावतो अप्यनादि विद्धी न विद्येत आदिर वयोस्तावनादि. शंकराचार्यांनी आपल्या वरील भाष्यात प्रकृती व पुरुष ही दोन्ही उत्पन्न होणारी नसून ती परमेश्वराप्रमाणेच नित्य व अनादि मानली आहेत. यावरून स्पष्ट दिसते की शंकराचार्यांनीही द्वैत मानून परमेश्वराप्रमाणे माया आणि जीव यांनाही नित्य व अनादि मानले आहे. शंकराचार्यांच्या या वक्तव्यांवरून त्यांनी द्वैतच मानल्याचे दिसून येते. सारांश अनादि पदाचा सरळ अर्थ निरारंभ असल्यामुळे प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादि आहेत हेच सिद्ध होते व द्वैत मत खरे ठरते. हे वचन अद्वैत मत प्रस्थापित होऊ देत नाही. शिवाय कृष्णाने द्वाविमो पुरुष लोके क्षरशाक्षर एवच क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थोक्षर उच्यते. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य विभर्तव्य ईश्वरः. या श्लोकांमध्ये क्षर म्हणजे प्रकृती आणि अक्षर म्हणजे जीव आणि या दोघांहून अन्य म्हणजे भिन्न परमात्मा असे तीन पदार्थ निरनिराळे सांगून द्वैतवादाचे प्रतिपादन केलेले आहे. महर्षी पतंजलीने देखील आपल्या योगशास्त्रात द्वैताचाच पुरस्कार केला आहे. योग म्हणजे जोडणे. योग शब्दाचे उच्चारण करताच द्वैताची भावना उत्पन्न होते. अर्थात जिथे दोनपेक्षा अधिक वस्तू असतात तिथेच ते आपसात जोडल्या जातात. जीवात्म्याचा परमात्म्याशी संयोग होणे हाच योगाचा अर्थ. याज्ञवल्क्य ऋषींनीही संयोगो योग युक्तो जीवात्मा परमात्मनो. जीवात्मा आणि परमात्मा यांच्या संयोगाला योग असे म्हटले जाते असे म्हटले आहे. शंकराचार्यांनी केवळ अद्वैत मान्य करून मायावादाला चालना दिली. पण त्यांच्या पश्चात झालेले सनातन धर्माचे 4 आचार्य रामानुजाचार्य, निंबकाचार्य, मध्वाचार्य आणि वल्लभाचार्य यापैकी एकानेही शंकराचार्यांचे केवळ अद्वैत किंवा मायावाद मान्य केला नाही. उलट सर्वांनी मायावादाचे खंडन करून भक्तिमार्गाचे यथाशक्य प्रतिपादन केले आहे.
या उलट रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत, निंबकाचार्यांनी द्वैताद्वैत, मध्वाचार्यांनी पूर्णद्वैत आणि वल्लभाचार्यांनी शुद्धाद्वैत या आपल्या मतांचीच प्रस्थापना केली. श्रीकृष्ण आणि श्री चक्रधर हे परमेश्वराचे अवतार आहेत असे मानले जाते. त्यामुळे दोघांचे सिद्धांत सारखेच आहेत. नासतो विद्यते भावः, जे नाहीच ते कधीही अस्तित्वात येत नाही. अर्थात जे पूर्वी कोणत्याही रूपाने अस्तित्वात नव्हते ते या जगात कधीही नव्याने उत्पन्न होत नाही. या सिद्धांतानुसार परमेश्वर जर सृष्टीच्या पूर्वी विद्यमान नसता तर तो या सृष्टीत कधीही नव्याने उत्पन्न झाला नसता. माया व इतर देवता जर सृष्टीच्या पूर्वी विद्यमान नसत्या तर त्या या सृष्टीत कधीही नव्याने उत्पन्न झाल्या नसत्या. जीव जर सृष्टीच्या पूर्वी विद्यमान नसते तर ते या सृष्टीत कधीही नव्याने उत्पन्न झाले नसते. आणि पंचभौतिक व त्रिगुणात्मक प्रपंच जर सृष्टीच्या पूर्वी विद्यमान नसता तर तो या सृष्टीत कधीही नव्याने उत्पन्न झाला नसता. श्री चक्रधरांनी आपल्या तत्वज्ञानात जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे चार पदार्थ निरारंभ म्हणजे अनादिकाळापासून स्वतःसिद्ध विद्यमान आहेत असे सांगितलेले आहे. त्या चारही पदार्थांचा निर्देश समर्थ रामदासांनीही आपल्या दासबोधात केलेला आहे. नाभाव विद्यते सतः, हे जे आहे त्याचा अभाव कधीच होत नाही. श्रीकृष्णाच्या या सिद्धांतानुसार या चार पदार्थांचा कधीच अत्यंताभाव होत नसतो. श्री चक्रधरांनीही ते नित्य मानलेले आहेत. श्री चक्रधरांच्या मते जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर हे चारही पदार्थ सृष्टीच्या पूर्वी अव्यक्त स्थितीत होते. संत एकनाथ लिहितात, जीव नियम्य ईश्वर नियंता, जीव अज्ञान ईश्वर ज्ञानदाता, जीव परिच्छिन्न एकदेशता, ईश्वर सर्वथा सर्वज्ञ, जीव हीन दीन अज्ञान, ईश्वर समर्थ सर्वज्ञ, जीवास दृढ कर्म बंधन, ईश्वर तो जान निष्कर्म, एवं ईश्वर कृपे जान, जीवासे प्राप्त होय ज्ञान, या लागी ईश्वराहून जीव भिन्न या हेतू. एकनाथी भागवत अध्याय 22. मुकुंदराज लिहितात, इच्छादी चक्रासी नियंता, जो सृष्टी स्थिती अहं संहार करिता, षड्गुणेश्वर्याचा अधिष्ठाता, तो ईश्वर जाणावा. जो अविद्या कर्मे वेष्टित, अज्ञान से स्वस्वरूप भुलत, जो सुख दुःखी व्याकुलित, तो ईश्वर कैसे निघा. जीवासी तत्वज्ञाना विना नाही भवबंधन छेदन, ती करावी सोडवण ईश्वरेची की. तव ब्रह्मतव निर्गुण निराकार, तिथे नाही उपदेश व्यवहार, अविद्यक जीव अनिश्वर, स्वये अज्ञानीय. विवेक सिंधू पूर्वार्ध प्रकरण 5. समर्थ रामदासांनीही परमात्मा हा जीवाहून वेगळा असल्याचे म्हटले आहे. देही आत्मा, देह अनात्मा, त्याहून पर तो परमात्मा, निरंजनास उपमा असेची ना. पंचरत्न गीतेत अध्याय 4 जीव हा ब्रह्माहून भिन्न आहे असे सांगितले आहे. आत्मा व्यक्त पिंडी मी अव्यक्त ब्रह्मांडी, व्यापुनी नवखंडी वेगळाची असे. अद्वैत सिद्धांतात एका परब्रह्माशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्रिगुणात्मक माया व तत्कार्य जगत हे परब्रह्माचेच स्वरूप मानले आहे. पण श्रीकृष्णांनी इष्टद्याहम इदम कृष्णम एकांशीन स्थितो जगत या वचनात परमेश्वराने जगाला व्यापलेले आहे असे सांगितले आहे. ज्या अर्थी परमेश्वरा जगाला व्यापून राहिला आहे त्या अर्थी जग परमेश्वराचे स्वरूप नसून परमेश्वर ह्या जगाहून भिन्न असलाच पाहिजे हे स्पष्ट आहे. कारण व्याप्ती व्यापक हे दोन्ही पदार्थ अभिन्न असतात, कधीही एक असू शकत नाही. व्याप्ती व्यापक हे दोन्ही पदार्थ सदोतीत भिन्न भिन्नच असतात. परमेश्वर हा व्यापक तर जगत हे व्याप्य. या व्याप्ती व्यापक भावामुळे शेवटी द्वैत सिद्धांतच खरा ठरतो. अंतकालेचं मामेव स्मरणमुक्ता कलेवरम या श्लोकावरून हे स्पष्ट होते की मनुष्याने मरण येईपर्यंत परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. अनन्यनेव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार वर्तमनी. जे अनन्य भक्तीने माझे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांचा मी जन्म मृत्यूरूप भवसागरातून उद्धार करीत असतो. श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तेव मे प्रियः. जे श्रद्धावान असून परमेश्वर परायण भक्त आहेत ते मला फारच प्रिय आहेत. इत्यादी वचनात श्रीकृष्णांनी भक्तीला प्राधान्य दिले आहे. भक्ती द्वैताच्या भूमिके वाचून निर्माणच होऊ शकत नाही. कारण ध्याता, ध्येय, ध्यान ही त्रिपुटी भक्तीला आवश्यक आहे.
म्हणून भक्ती म्हटली की तिथे द्वैत आलेच. श्रीकृष्णांनी तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते या वचनात ज्ञानी या विशेष्य पदाला एक भक्ती हे विशेषण जोडून ज्ञानी हा द्वैतीच असला पाहिजे हे स्पष्ट केले आहे. श्रीकृष्णांना द्वैतच मान्य आहे हे त्यांच्या वचनांवरून स्पष्ट होते. हे द्वैत तात्पुरते भक्तीपुरतेच नसून निरंतर तसेच राहते. जीवाला ब्रह्मप्राप्ती झाली तरी जीवाचे व परब्रह्माचे ऐक्य होत नाही. कारण श्रीकृष्णांनी अजो नित्य शाश्वतोयम पुराणः या वचनात जीवाला अज व नित्य म्हटले आहे आणि परब्रह्म तर अज व नित्य म्हणून प्रसिद्धच आहे. जीवाचे व परब्रह्माचे ऐक्य झाले तर जीवाचे स्वरूप नष्ट होईल व जीव नित्य ठरणार नाही आणि परमेश्वराच्या वरील वचनातील नित्य हे पद बाधित होईल. म्हणूनच की काय श्रीकृष्णांनी खालील श्लोकात जीवाला ब्रह्मप्राप्ती झाली तरी जीव ब्रह्म आणि ब्रह्म यांच्यातील भेद हा कायम राहतो हे सांगितले आहे. निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अर्जुना, मेल्यावर तू माझ्याच ठिकाणी निवास करशील यात काही संदेह भेद रूपानेच होत असतो. परमेश्वराच्या ठिकाणी निवास करणे म्हणजे परमेश्वर न बनता त्याच्या ठिकाणी राहून भिन्न रूपाने राहणे होय. यावरून सदोदित जीवेश्वर भेद कायम असतो हे निश्चित. सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. अनायासे निरतिशय ब्रह्म संस्पर्श सुखाला अनुभवतो. या वचनावरूनही जीवेश्वर भेद स्पष्ट प्रतीत होतो. जीवाला ब्रह्मप्राप्ती झाली म्हणजे तो ब्रह्माच्या संस्पर्श सुखाचा अनुभव घेतो, पण तो ब्रह्म बनत नाही. ब्रह्माच्या संस्पर्श सुखाचा अनुभव घेणे म्हणजे ब्रह्म बनणे नव्हे. सब्रह्म योग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. ब्रह्माच्या योगाने ज्याचा आत्मा युक्त आहे तो ब्रह्मयोगस्तेन युक्त आत्मा यस्य स ब्रह्मयोग युक्तात्मा. ब्रह्मयोग युक्तात्मा होऊन अक्षय सुख उपभोगतो. या वचनात श्रीकृष्णांनी मुक्तावस्थेत जीवाचा ब्रह्माशी योग होऊन जीव ब्रह्माच्या अक्षय सुखाचा उपभोग घेतो, पण तो ब्रह्म होत नाही असे स्पष्ट सांगितले आहे. वरील वचनात श्रीकृष्णांनी जीव हा मुक्तावस्थेत देखील ब्रह्म न बनता ब्रह्मस्वरूपी लीन होऊन ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो हा जो सिद्धांत सांगितला आहे तोच सिद्धांत श्री चक्रधरांनी बाई ब्रह्मानुभूती ते दुर्लभू या वचनात सांगितला आहे. सारांश, श्रीकृष्णाप्रमाणे चक्रधरांनी सुद्धा आपल्या तत्वज्ञानात द्वैताचेच निरूपण केले आहे. म्हणून मानव पंथ हा पूर्ण द्वैती पंथ आहे. शंकराचार्यांचा प्रतिबिंबवाद. अद्वैत मध्ये अशुद्ध ब्रह्मात शुद्ध ब्रह्माचे प्रतिबिंब पडते. ही प्रतिबिंबे म्हणजेच जीव ब्रह्म होय. पण मुळात प्रतिबिंब हे विजातीय पदार्थात पडत असते, सजातीय पदार्थात पडत नाही. सूर्याचे प्रतिबिंब सूर्यात कधीच पडत नाही. दुसरी शंका अशी की एका वस्तूची एकच प्रतिबिंब पडत असते, अनेक पडत नाहीत. एका आरशात सूर्याचे एकच प्रतिबिंब पडेल, अनेक पडणार नाही. ब्रह्माला अनेक व्हावी अशी इच्छा झाली आणि ब्रह्मापासून निर्माण झालेल्या मायेत एकाच वेळेस एका ब्रह्माची अनेक प्रतिबिंबे कशी पडली? अमृताचा तर तुकडा पडत नाही, मग एक असलेले ब्रह्म अनेक कसे झाले? माया ही अशुद्ध ब्रह्म आणि मायारहित ब्रह्म हे शुद्ध ब्रह्म, ही दोन्ही रूपे ब्रह्माचीच होत. तर ही दोन्ही सजातीय झाले, ते विजातीय नाही. मग एक असलेले ते अनेक कसे झाले? अभावरूप असलेल्या मायेत अमूर्त ब्रह्माचे प्रतिबिंब पडू शकत नाही. अद्वैत मते जीव हे ब्रह्माचे प्रतिबिंब आहे. या तत्वानुसार श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोन्ही ब्रह्म. श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला तो ब्रह्माने ब्रह्माला उपदेश केला असे होईल. कोणताही सज्ञान मनुष्य आपल्या प्रतिबिंबाला उपदेश करताना आढळत नाही. शंकराचार्यांचा विवर्तवाद. भारतात शांकर मत अत्यंत प्रभावी मानले जाते. त्या मताला बहुतांकडून मान्यता मिळते. ते सर्वथा निर्दोष असतेच असे मात्र नाही. शंकराचार्यांचा विवर्तवादाप्रमाणे जग मिथ्या असून केवळ ब्रह्मच सत्य आहे. जसे स्वप्नात पाहिलेले पदार्थ, झालेले व्यवहार खोटे असतात, कारण जागृत झाल्यावर त्याच्याशी संबंध राहत नाही. त्याप्रमाणे अज्ञानामुळे संसार भासतो, ज्ञान झाल्यावर तो मिथ्या ठरतो. म्हणून संसार मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे. स्वप्नात पाहिलेले पदार्थ वस्तुतः नसतात हे बरोबर आहे, पण स्वप्नात जे पदार्थ दिसतात ते कोणते दिसतात? ज्याचा जागृत अवस्थेत खऱ्या जगात कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने अनुभव घेतलेला असतो तेच पदार्थ स्वप्नात दिसतात.
दृष्ट पदार्थच दिसतील, अदृष्ट पदार्थ कधीही दिसणार नाही. समजा मी पुणे पाहिलेले नसेल तर पुणे माझ्या स्वप्नात कधीही येणार नाही. आपल्यापैकी कोणीही आकाश पुष्प पाहिलेलं नाही, त्यामुळे ते आपल्या स्वप्नात येणे शक्यच नाही. यावरून हे लक्षात येईल की स्वप्नातील पदार्थ दिसण्याला व तो व्यवहार घडण्याला या जगातील दृश्य पदार्थ कारण आहे. स्वप्नातील पदार्थ निव्वळ खोटे आहेत, त्याची कोणत्या ना कोणत्या रूपाने इतर सत्ता असतेच. तद्दत जागृत अवस्थेतील जग मिथ्या ठरविण्यासाठी दुसरे एक सत्य जग मानावे लागेल, मग त्यालाही मिथ्या ठरवताना तिसरे जग मानावे लागेल. याप्रमाणे अनवस्था येईल. शेवटी एका जगाला सत्य मानावेच लागेल. स्वप्नदृष्टांताने जग मिथ्या ठरत नाही. याविषयी शिंपल्याचा व दोरीचा दृष्टांत दिला जातो. शिंपल्याला पाहून रजताचा भास होतो, ती खरी चांदी नसते हे खरे, पण शिंपल्यात त्या ज्या रजताचा भास होतो ते कुठेतरी विद्यमान असतेच. जगात रजत नसते तर भ्रम मुळीच झाला नसता. तसेच दोरीवर सर्पाचा भास होतो, दोरीत सर्प नसतो हे खरे आहे, पण सत्य सर्प दुसरीकडे कुठेतरी असतोच. दुसरीकडे सर्प नसता तर त्याला सर्पाची भ्रांती झाली नसती. ज्याला ज्या वस्तूची भ्रांती होते ती वस्तू त्याने कुठेतरी पाहिलेली असते. जागृत अवस्थेतील पदार्थ सत्य असतात, पण अद्वैतवादी त्यांना मिथ्या मानतात. परत्या न्यायाने ब्रह्म सत्यम जगत मिथ्या या त्यांच्या मुख्य मंतव्याचाही विघात होतो. कारण स्वप्न दृष्टांताप्रमाणे जागृत अवस्थेत प्रतीत होणारे पदार्थ जसे त्यांच्या मते मिथ्या आहेत, तत्वतच ब्रह्मसुद्धा मिथ्या ठरू पाहते. कारण ब्रह्माची सुद्धा प्रतीती मग ती कशी का होईना पण जागृत अवस्थेतच होते. मग जागृत अवस्थेत प्रतीती होणाऱ्या इतर पदार्थांप्रमाणे मिथ्या का ठरू नये? त्याला तरी का सत्य मानावे? ब्रह्मसाक्षात्कार बुद्धीनेच होतो व बुद्धी वगैरे मिथ्या मानल्यामुळे मिथ्या वस्तूने प्रतीत होणारे ब्रह्म तरी कुठून सत्य ठरणार? म्हणून विश्वाला मिथ्या कल्पने म्हणजे ब्रह्मालाही मिथ्या कल्पनेच ठरते. रामानुजाचार्यांचा ब्रह्मपरिणामवाद. यांच्या मते जीव जगत ब्रह्म हे तीन सत्य आहेत, वृथाभास नव्हे. यांच्या मते जगात ब्रह्म ही एकच अद्वितीय वस्तू आहे. चेतन जीव हे ब्रह्म झालेले नाही, तर ब्रह्म हाच जीव आणि प्रपंच झाला आहे. याविषयी ते एक दृष्टांत देतात, तो असा. जसे सोन्याचे अलंकार घडले जातात तसे परमेश्वराचे अनेक जीव घडले गेले आहेत. हे म्हणणे युक्तिसंगत नाही, कारण सोन्याचे अलंकार घडविणारा वेगळा असतो आणि सोने वेगळे असते. सोने हे आपण अलंकार घडवित नाही, त्यास दुसऱ्याने घडवावे लागते. अलंकार घडविणारा हा वेगळा असायला पाहिजे, तसे ब्रह्म आणि जीव वेगवेगळे असायला पाहिजे. सोने हे जीव आणि त्याचे अलंकार घडविणे म्हणजे जीवांना प्रपंचाची शरीरे दिली. अलंकार घडवणारा सुवर्णकार वेगळा असतो, त्याप्रमाणे सोन्याचे अलंकार घडविणारा म्हणजे ब्रह्म हे वेगळे असते. तसेच सोन्यात आणि त्याच्या अलंकारात वस्तू साम्य असते. सोन्याचे गुणधर्म अलंकारात येतात, तसे ब्रह्माचे गुणधर्म जीवात यायला पाहिजे. कार्य गुण हा कारण गुणान आश्रयंते. पण जीवात ब्रह्माचे काहीच गुणधर्म नाही. ब्रह्मात व जीवात वस्तू साम्य नाही. ब्रह्म स्वयंप्रकाश स्वकर्तृत्व सर्वज्ञ आहे असे आहे, तर जीव अज्ञानी. ब्रह्म शुद्ध व मलिन, जीव मलिन. ब्रह्म आनंदमय तर जीव सदा दुःखी. ब्रह्म अनंत व्यापक तर जीव एकदेशी. रामानुजाचार्य ब्रह्म हे अद्वितीय वस्तू असे मानतात आणि जीव मुक्त होतात व ते भक्तीने मुक्त होतात असेही मानतात. या पंचभौतिक शरीरातून सुटल्यावर नारायणाचे सान्निध्य करणे हेच मुक्ती होय. येथे प्रश्न असा पडतो की एक वस्तू मानल्यावर भक्ती कोणी करावी आणि कोणाची करावी? आपणच आपली भक्ती करायची आणि आपणच मुक्त व्हायची हे ब्रह्मस्वरूपाचे लक्षण नाही. उपास्य आणि उपासक हे दोन्ही सत्य असल्याशिवाय उपासना संभव नाही. यावरून ब्रह्म वेगळे आणि जीव वेगळे हेच ध्वनित होते. गीतेत उपासना भक्ती अनेक ठिकाणी सांगितली आहे. मग मोक्षासाठी सांगितलेली ही जी वचने आहेत, अनेक जन्म संसिद्ध तत्व याती परामगतीम यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम मामुपेत्य तो कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते अहम त्वसर्पात्मेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. ही जी गीतेतली वचने आहेत ती व्यर्थ होतील, कारण प्रतिबिंबाला बंधनच संभवत नाही, मग मोक्ष कसला? तसेच धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माच्या संस्थापनेसाठी मी युगानुयुगी अवतार घेतो असे श्रीकृष्णांनी म्हटले आहे. ते तरी कसे संभवेल? धर्म संस्थापना जीवांना मोक्ष देण्यासाठीच असते. आभासाला किंवा प्रतिबिंबाला सोडवण्यासाठी कोणी प्रयत्न केला असे उदाहरण जगात मिळणे कठीण आहे. निंबकाचार्यांच्या मते जीव हा ब्रह्माचा अंश आहे.
जीव हा ब्रह्मापासून निर्माण झाला असे आहे, तर मग ब्रह्माचे तुकडे होऊन तो जीवरूप झाला असे मानावे लागेल. ब्रह्म हा मूर्त आहे, त्याचा तुकडा कधीच पडत नसतो. मूर्त द्रव्याचा तुकडा पडतो, ब्रह्म मूर्त नसल्यामुळे हे शक्य नाही. तो अखंड आहे आणि ज्याचा तुकडा पडतो तो नित्य राहत नाही. ब्रह्म हे सत्य नित्य असल्याने तो नाश पावणारा नाही. ब्रह्माचे तुकडे होऊन तो जीवरूप झाला असे गृहीत धरले तर ब्रह्माकडे अनित्यता येईल, तो नित्य नाही असे मानावे लागेल. आणखी एक आक्षेप असा की जीव ब्रह्माचा अंश आहे असे मानले तर जीव हे ब्रह्मासारखेच असावे लागतात. निंबकाचार्याने तर एक बद्ध आणि एक मुक्त असे जीवाचे दोन प्रकार मांडले. तर मग जो ब्रह्मबद्ध आहे तो दुसऱ्या जीवाला मुक्त करणार का? शंकराचार्यांच्या मते ज्ञानोदयाने मोक्ष होतो. मी ब्रह्म आहे, संसार मिथ्या आहे असे ज्ञान होताच भ्रामक आभास मात्र काल्पनिक संसाराची निवृत्ती होते. मग भक्तीची गरजच राहत नाही. शंकराचार्यांनी कृष्णाची जी स्तुती केलेली आहे, स्तोत्र रचलेली आहे, मग त्याची गरज काय? आणि भजगोविंदम ही जी रट लावण्याची आवश्यकताच नाही. गीता वचने किंवा इतर शास्त्राची वचने सार्थक करायची असतील तर जीव, बंध, मोक्ष हे सर्व सत्यच मानावे लागेल. अर्थात दोन वस्तू आहेत हे मान्य करावे लागते. धन्यवाद.